तो सर्वांना नमस्कार. बघा, आजचा गाजलेला सगळ्यात मोठा विषय तो म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. बघा, शिवराज सिंग चौहाननं ज्या प्रकारे योजना आणली मध्य प्रदेशमध्ये, तीच योजना महाराष्ट्र शासनाने ही महाराष्ट्रामध्ये आणली. त्यामध्ये माझी लाडकी बहीण आणि दुसरी म्हणजे माझा लाडका भाऊ. माझी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ यावरती येणारा एकूण खर्च 4,400 कोटी माझी लाडकी बहीण आणि 10,000 कोटी ही माझा लाडका भाऊ. आता या योजनेवरती, या स्कीमवरती एक याचिका पडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये, सॉरी हायकोर्टामध्ये. आता ही याचिका काय आहे, याचिका का पडली, कारणे काय आहेत, ही योजना का काढली, योजना काढण्यामागे नेमकं षडयंत्र आहे की चांगली भावना आहे, आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. बघा, आता जो विषय आहे तो विषय काय, या याचिकेमध्ये एक मुद्दा मांडलाय, तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. तो मुद्दा म्हणजे की जो पैसा आम्ही कराद्वारे शासनाला देतो तिजोरीमध्ये, त्याचा तुम्ही गैरवापर करत आहात. हा मुद्दा महत्वाचा आहे या ठिकाणी. आता दुसरा मुद्दा समजून घ्या की 14 ऑगस्टला जो हप्ता येणार आहे तो हप्त्याला स्थगिती द्यावी, हा एक मुद्दा आहे. आणि त्यानंतर त्यांनी म्हणले की जे ही योजना तुम्ही विधानसभेच्या अगोदर का काढली. हा पुढला मुद्दा काय, आता नेमकं कारण काय बघा, समजून घ्या. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या पूर्वी लोकसभेला ज्याप्रमाणे भाजपला अपयश आलं, ते अपयश समोर घेऊन मध्य प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही आणायचं प्री प्लॅनिंग झालं. आणि त्यावरती महाराष्ट्रामधील जनतेचा आणि महिलांचा फुल प्रतिसाद हा या योजनेला, स्कीमला मिळाला. प्रत्येक लाडक्या बहिणीचा नवरा हा डॉक्युमेंट घेऊन आपलं ऑनलाईन साठी फिरत होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये. सर्वांनी चित्र बघितलेलं आहे. आणि पुढली नंतरची गोष्ट आहे ते म्हणजे माझा लाडका भाऊ. म्हणजे महाराष्ट्रामधील जर लाडकी बहीण पण नाखुश नाही, ते खुश आहे, आणि लाडका भाऊ जरी खुश असेल तर यावेळेस महायुती ही नक्कीच सत्तेमध्ये परत बसणार, याची धसकी ही महाविकास आघाडीला नक्कीच बसलेली आहे. म्हणून त्यांचा पूर्णपणे विरोध हा योजनेला होतोय. आता जर यांना एवढा पुळका असला असता ह्या पैशांचा, कराचा पैसा जातोय, कारण कर हा सर्वसामान्य आणि प्रत्येक व्यक्ती कर भरतो, मग या कराचा सर्वांनाच फायदा मिळाला पाहिजे, सर्वांना मोबदला मिळाला पाहिजे. पण याचा मोबदला मिळतो कुणाला, आमदाराचं पेन्शन ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस त्याला विरोध कोणीच करत नाही. आणि आता हे पेन्शन आमदारांना मिळलं त्यावरती कोणी काहीच बोलत नाही. म्हणजे आमदाराला पेन्शन दिल्यानंतर त्यावेळेस सरकारच्या तुझ्यावर कुठला भार पडत नाही. 7वं वेतन आयोग आलं त्याविषयी कोणीच काही नाही बोललं. शेतकऱ्याच्या मालाला भाव कमी झाला, यांचा जो हमी भाव आहे तो भेटत नाही, त्यासाठी आंदोलन झाले, त्यावरती कोणीच बोलत नाही. शेतकरी आत्महत्या करतो, कोणी बोलत नाही. बेरोजगारी वाढली, कोणी बोलत नाही. फक्त विरोध कशाला चालू आहे, विरोध चालू आहे फक्त तो म्हणजे लाडक्या बहिणीला. आता माझी लाडकी बहीण योजना जर महाराष्ट्रामध्ये लागू झाली तर ते टिकेल का, हा सर्वांचा प्रश्न. बघा, ही योजना टिकणार नाही ही विरोधकी म्हणतात. आणि ही योजना टिकायची असेल किंवा टिकवायची असेल तर तुम्ही आम्हाला निवडून द्यावं लागेल, तुम्हाला परत आम्हाला सत्तेमध्ये आणावं लागेल, असं अजित पवारांनी एका उत्तराला देताना ते बोलले होते. तुम्हाला जर ही योजना कंटिन्यू चालू ठेवायची असेल तर तुम्हाला परत सत्तेमध्ये आम्हाला बसवावं लागेल. म्हणजे ही योजना खरंच टिकेल का, हा एक प्रश्न या ठिकाणी अंतिम ठिकाणी उपस्थित होतो. आता जो मुद्दा आहे मित्रांनो, तो मुद्दा बघा. आता ही जी योजना आहे दोन, याचा पूर्णपणे एक धसका हा आघाडीला बसलेला आहे. जर ह्या दोन्ही योजना तर एक्झिक्यूट झाल्या तर त्यावेळेस सर्वात जास्त नुकसान हे आघाडीला होणार आहे. त्यामुळे आघाडी हेच करायचा प्रयत्न करणार की कशा प्रकारे आपण ह्या योजना अयशस्वी करू. आता प्रश्न येतो तोच, जर सरकारी तुझ्यावरती जर कर्ज काढून किंवा अतिरिक्त भार देऊन योजना आणणं कितपत चांगलं आहे, योग्य आहे, हा एक विषय आहे ठिकाणी. बघा, तुम्हाला मी 4 ते 5 मुद्दे सांगतो. पहिला मुद्दा, आमदारचं पेन्शन वाढवायची गरज काय होती. दुसरा मुद्दा, 7वा वेतन आयोग लागू केला नोकरदारांना, पण शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलात. आणि कांदा निर्यात बंदी आणि भ्रष्टाचार हा होतो तो कुठल्या पैशावरती नेमका भ्रष्टाचार होतो. भ्रष्टाचार ह्या स्वतःच्या पैशावर भ्रष्टाचार होतो का, होत नाही. भ्रष्टाचार सुद्धा ही सरकारच्या तिजोरीतील पैशावरच होतो. मग त्याविषयी कुणी काही नाही बोललं, त्याविषयी महाविकास आघाडी का गप्प आतापर्यंत. मग त्यांचं यावेळेस वाक्य असं पाहिजे होतं, जे भ्रष्टाचारी आहेत ते भ्रष्ट लोक आहेत, तुम्ही त्यांना जेलमध्ये भरा,
त्याची संपत्ती परत जप्त करा, हे वाक्य हे विरोधक का नाही बोलत? आणि जे विश्लेषक बघा, राज्याचे जे राजकीय विश्लेषक आहेत ते म्हणतात की महाविकास आघाडी ह्या योजनेला विरोध करते, याचं कारण फक्त येणारी विधानसभा आहे, असं पण या ठिकाणी बोललं जात आहे. हे जे मतं आहेत ती माझी वैयक्तिक मतं नाहीत. जे आम्ही अनालिसिस केला, लोकांचे विचार, त्यानंतर पोर्टल बघितल्या, सर्व माहिती एकत्रित करून हे आम्ही निष्कर्ष लावलेले आहेत. हे जे निष्कर्ष आहेत हे निष्कर्ष अंशतः चुकीचे असू शकतात किंवा ते पूर्णपणे खरेही असू शकतात. पण विषय हाच येतो, एखादी शासनानं योजना आणली, त्या योजनेला सहकार्य करणं किंवा सोबत उभं राहणं महत्वाचं आहे की याला आडफाटा घालणं महत्वाचं आहे, हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कमेंट करून सांगा. लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना ही सरकारचा स्टंट आहे का, किंवा ही योजना नंतर पण चालू राहील का, हा आपला आजचा प्रश्न आहे. तुमचं याविषयी नेमकं मत काय आहे, तुम्हाला नेमकं वाटतंय का या विषयावरती? खाली तुम्ही आपले मन नक्कीच मोकळे करा. आणि जी ही भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीनं, ती भूमिका योग्य आहे की अयोग्य आहे? तर योग्य असेल तर ती भूमिका योग्य का आहे, ती भूमिका योग्य नसेल ती भूमिका योग्य का नाही, तुम्ही हे पण खाली कमेंटमध्ये व्यक्त व्हा. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, जय हिंद, खुश राहा, हॅपी राहा, वंदे मातरम.